नमस्कार सर्वांना. आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला हॉटेलसारखी चव घरीच पाहिजे असेल तर ही ग्रीन चिकन बिर्याणी एकदा घरी बनवून बघा. नक्की ट्राय करा. चवीला एकदम भन्नाट. तर यासाठी आपण लागणारे साहित्य घेऊया. तर एका भांड्यामध्ये आपण पुदिना, कोथिंबीर, अद्रक, लसूण टाकून याची बारीक पेस्ट बनवून घेऊया. आपली बारीक पेस्ट तयार आहे. तुम्ही बघू शकता अशी एवढी बारीक झालेली पाहिजे. तर चिकन घेऊया आणि याला मॅरिनेट करायला मसाले टाकूया. हळदी पावडर, लाल मिर्च पावडर, धने पावडर, बिर्याणी मसाला, जीरा पावडर, चवीनुसार मीठ टाकून घ्या. यामध्ये ही ग्रीन चटणी टाकून घ्या आणि 1 ते 1.5 वाटी दही टाकून घ्या. यावरती थोडंसं लिंबाचा रस पिळून घ्या आणि तळलेला कांदा टाकून घ्या. याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. हा मसाला एकजीव झाला पाहिजे एवढं व्यवस्थित मिक्स करा. आपलं मिक्स झालेलं आहे. यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया. आता यालाही मिक्स करून घेऊया. एका टोपामध्ये आपण बासमती तांदूळ घेणार आहोत 3 वाटी. तुम्हाला तुमच्या प्रमाणाप्रमाणे घ्या आणि याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आपले तांदूळ धुवून झालेले आहेत. यामध्ये पाणी टाकून 1 तासभर भिजत ठेवा. आता आपण एका टोपामध्ये तेल टाकून घेऊया आणि यामध्ये खडे मसाले टाकूया. तेजपत्ता, लवंग, वेलची आणि दालचिनी. आता यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि याला हलवून घ्या. याला 7 ते 8 मिनिट लागतात लालसर होईपर्यंत. असा लालसर झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता लाल झालेला आहे. एकदम मस्त असा गाळ झालेला आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्या. पूर्ण मसाले एकजीव होईपर्यंत मिक्स करा आणि आता याला झाकण ठेवून 5 मिनिटे ठेवून द्या. तोपर्यंत आपण तांदूळ शिजवण्यासाठी पाणी घेऊया. त्यामध्ये चक्रीफूल, तेजपत्ता, जिरे, कोथिंबीर टाका आणि थोडंसं तेल टाकून घ्या. मीठ आणि तेल. आता आपले 5 मिनिटे झालेले आहेत. बघूया चिकन शिजलं का. याला हलवून घ्या. अजून याला 5 ते 7 मिनिटं शिजायला ठेवा. आपलं आता चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे 80% पर्यंत. आता या उकळी फुटलेल्या पाण्यामध्ये तांदूळ टाकून घ्या आणि थोडंसं मिक्स करून घ्या. आपला बासमती तांदूळ शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा सुट्टा सुट्टा झालेला आहे. तर याला आपण एका चाळण्यामध्ये काढून घेऊया.
म्हणजे याचं पूर्ण पाणी खाली नितळून जाईल. आता या चिकनमध्ये हा तांदूळ टाकून घेऊया. आणि आता यावरती हा तळलेला कांदा टाकून घेऊया. थोडीशी कोथिंबीरही टाकून घ्या. तुमच्याकडे तूप असेल तूप टाका, पुदिना टाका. मी नाही टाकलेला, तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही टाकू शकता. आपली बिर्याणी शिजलेली आहे. आपण याला चेक करूया. मस्त अशी लुसलुशीत झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम हा तांदूळ सुट्टा सुट्टा झालेला आहे. हॉटेलसारखी एकदम चमचमीत बिर्याणी घरीच बनवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.